तर हाय पब्लिक, आपलं या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आपल्याला आज जायचं होतं कोळगिरीला भैरवनाथ मंदिरात फोटो वगैरे काढायला. कारण आपल्याला आज काही कामच नव्हतं, आपण पूर्ण रिकाम टेकडाच होतो. कारण नरेंद्र मोदी है. म्हणून मी निघालेलो. जरा वातावरण वगैरे क्लिअर होतं म्हणून एक पवनचक्कीचा शूट वगैरे घेतला आणि तसाच मी पुढं निघालो की मग काय आलो पुढं. शेवटी देवळामध्ये एंट्री झालीच. आलो की डायरेक्ट व्हिडिओज काढायला चालू केलं, कारण तिथं वातावरणच तसं होतं ना. आपल्याला एक शाळेत सुविचार होता बघा, झाडे लावा झाडे जगवा. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे खूप झाडे होते राव. तिथनं काय घरला यावं असं काय मला वाटतच नव्हतं, कारण तिथं खूप करमत होतं ना. मग काय देवळात गेलो आणि नंतर म्हटलं आता पाया पडावं. देवाच्या पाया वगैरे पडलो. देवाला काहीतरी मागून घेतलं, ते काय तुम्हाला मी सांगणार नाही. मग नंतर म्हटलं आपल्याला एक सिनेमॅटिक देवाचा व्हिडिओ बनवायचा आहे, म्हणून आपण वेगवेगळ्या अँगलने छोट्या छोट्याशा क्लिप वगैरे घेतल्या. तो व्हिडिओ मी सेपरेट बनवला आहे, तो तुम्ही नक्की पहा. तो व्हिडिओ सेपरेट मी इंस्टाग्रामवरती पोस्ट करणार आहे, बघा तुम्ही. मग काय क्लिप वगैरे घेतल्या, क्लिप घेऊन झाल्या. तिथे एक घोडा आलेला. मग काय त्या घोड्याचा बी वेगवेगळ्या अँगलने थोडासा मी शूट वगैरे घेतला त्या घोड्याचा पण. मग त्या घोड्यासोबत फोटोही काढले मी, बघा कसे फोटो निघाले. तर घोड्याचे मालक म्हणाले मला बी फोटो काढून जरा एडिट करून पाठवा की भाऊ. म्हणाले होय ठीक आहे बरं. म्हणलं मी तुम्हाला काढून पाठवतो संध्याकाळी. म्हणून त्यांची इंस्टा आय डी घेतली. फोटो फायनली तयार करून झालेत. बघा मग फोटो कसे तयार झालेत नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला.